माझं नाव डॉक्टर करण चव्हाण आणि माझी कंपनी इक्वाईज सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस ही भारत आणि कॅनडामध्ये कार्यरत आहे. आम्ही आमच्या जे प्रोडक्ट्स आहेत ते सस्टेनेबिलिटीमध्ये आहेत. जलशुद्धी, त्रयंबकम असे त्यांची नावं आहेत, जे हवा आणि पाणी प्रदूषण मुक्तीची कामं करतात. तर आपण ह्या प्रोडक्ट्सच्या आउटरीचसाठी काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत, जसे क्लायमेट हॅकॅथॉन आम्ही मागच्या वर्षी केलेला. तर यावर्षी आम्ही रॅपॅथॉन म्हणजे क्लायमेट रोस्ट, जिथे आपण रॅपर लोकांना इन्व्हाइट करत आहोत टू रॅप अबाउट क्लायमेट. म्हणजे तुमचं जे आर्टिस्ट जे रॅपर्स आहेत त्यांनी क्लायमेटबद्दल रॅप केलं तर आपण एक बक्षीस ठेवलेलं आहे 1,00,000 रुपयाचं. दुसरं बक्षीस 50,000, तिसरं बक्षीस 25,000 आणि 10,000चे वाईल्ड कार्ड सायफर असे पण आपण ठेवलेले आहेत, जिथे रॅपर लोक येऊन त्यांनी जर आत्ताचे जे गोष्टी आहेत, आत्ताच्या आपलं हवा प्रदूषण झालं, पाणी प्रदूषण झालं, त्याच्यासाठी काय करता येईल, अजून काय काय बदल त्यांना बघायला आवडेल, गव्हर्नमेंटनी कसं इन्व्हॉल्व झालं पाहिजे, बायो इकॉनॉमीकडे कशी आपली गोष्ट गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा ती लोक बोलायला लागतील आत्ता त्यांची वायफळ गोष्टी बोलण्यापेक्षा, तर आम्हाला जास्त आवडेल आणि त्यामुळे आमची पण जास्त पब्लिसिटी होईल. प्लस आमचा एक मरीन एक्सपिडिशन, ग्लोबल मरीन एक्सपिडिशन चालू आहे. त्या ग्लोबल मरीन एक्सपिडिशनचं नाव आहे projectdroplet.com. तर ह्याच्यासाठी आमचं ॲट अ ग्लोबल लेवल फंडिंग वगैरे झालेलं आहे आणि आमची जी बोट आहे ती आत्ता पाण्यात आहे. सो इक्वाईस इज द फर्स्ट कंपनी टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमिटी ऑन वॉटर. हां, आणि आमचं 4 तारखेला कॉम्पिटिशन आहे. 2 BHKला आहे. राजा बहादूर मिल जे जुनं ल मेरिडियन होतं त्याच्या साईडला जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये 2 BHKमध्ये ही असणार आहे. 4 जानेवारीला रविवारी 6 ते 8. आणि ह्या माध्यमातून आम्हाला जसं आत्ता डिस्कस केलं त्याप्रकारे पाण्यातल्या शेतीला पण आम्हाला फार जास्त ह्याला पुढे न्यायचं आहे. आमची जी बोट आहे projectdroplet.com, त्याचं स्ट्रेट मेन ॲप्लिकेशन मरीन फार्मिंग आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग असं असणार आहे. सो ह्याचं पण आमचं एक डेमॉन्स्ट्रेशन आम्ही 27 डिसेंबरला बोट क्लबमध्ये देणार आहोत, जिथे आम्ही वेगवेगळ्या लोकांना इन्व्हाइट करत आहोत, जिथे आम्ही डिरेक्टली आत्ता मुळामुठा, इंद्रायणी, पवना ह्या सगळ्या नद्यांमध्ये ती बोट सोडून एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग करून हा पब्लिक रिपोर्ट गव्हर्नमेंटला सादर करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. काय आव्हान करणार? आम्ही अहवाल देणार आहोत. अहवाल पर्यावरणाची जागरूकता तरुणाईमध्ये होण्यासाठी जी तुम्ही कॉम्पिटिशन ठेवली आहे, तर त्या माध्यमातून तुम्ही आता या तरुणाईला अशा पद्धतीनं आवाहन करा की हां, बरोबर आहे. जी पॅशन आहे रॅपचं, तर तुम्ही पर्यावरणासाठी करा आणि तुम्हाला संधी द्या. आमचं मेन उद्देश तोच आहे की समजा ह्या डिरेक्शनमध्ये त्याला प्रोत्साहन मिळालं तर आत्ताचे जे तरुण लोक आहेत ते ह्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतील. त्यांना जे त्यांचं आत्ता रॅप जे आर्टिस्ट्री आहे ती या माध्यमातून क्लायमेट किंवा आत्ता जे काही त्यांना प्रश्न किंवा क्लायमेट एन्झायटी असते किंवा लोकांना टेन्शन येतं की अरे हे कसं काय होणार, त्या गोष्टीबद्दल जरी तुम्ही येऊन बोललात अवेअरनेससाठी तरी पण आम्हाला आवडेल आणि आम्हाला त्याच्यासाठी आम्ही मस्त छान बक्षिसं ठेवलेली आहे आणि वी वूड लाईक यू टू कम. ते आपण सुएज टू ड्रिंकिंग वॉटर याच्यासाठी बनवलेलं आहे की जे आता आपण सुएज जनरेट करतो ते तुम्ही बघाल तर आपली मुळामोठा नदी ही मृत 2010मध्ये घोषित केलेली. सो आपण बेसिकली पूर्ण पुणे मिळून नद्यांमध्ये आता आपण करतोय, कारण का कोणतेही STP चालत नाही आहेत किंवा जे नवीन नवीन सोसायटीज बनत आहेत त्यांना पण जे STPs जात आहेत ते पण कार्यरत नसतात, कारण का ते फक्त टेक्नॉलॉजी थोडीशी कमी पडते. सो आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ॲडव्हान्स्ड मेम्ब्रेन, ॲडव्हान्स्ड ऑक्सिडेशन बेस्ड आहे. ही टेक्नॉलॉजी जगभरामध्ये वापरल्या जाते. उलट कॅनडा, जिथे आमची कंपनी कार्यरत असते, तिथे त्यांच्या ड्रिंकिंग वॉटरला ओझोनेशन ही टेक्नॉलॉजी लावलेली आहे, ती पण 400 ml स्केलला. आता तुम्ही आपल्या इकडचे जर सुवेज ट्रीटमेंट प्लांट बघाल तर ते 4 ml, 5 ml, 10 ml, 15 ml, 20 ml असे असतात. सो आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी का नाही येऊ शकत? आपण थोडीशी प्रगत टेक्नॉलॉजी लावून
आता जसे मेम्ब्रेन्स हेमामालिनी मेम्ब्रेन सगळ्या घरांमध्ये लावलेले आहेत. करेक्ट. प्रत्येकाच्या घरी आरो आहे, प्रत्येकाला माहिती आहे की ओके मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी चालते. मग तीच आपण आपल्या सुवेजला पण का नाही लावत? का आपण गव्हर्नमेंटवरती डिपेंडंट आहोत की त्यांनी हे सगळं केलं पाहिजे सॉल्व्ह. करेक्ट. सो जेव्हा पण सेंट्रल ऍक्टिव्हिटी होते ती फेल होते. बऱ्यापैकी तुम्ही जेव्हा बघाल की सेंट्रल STPs असतात, सेंट्रल ETPs असतात, ते चालत नाहीत. त्याच्यामुळेच आपल्या नद्या ह्या सगळ्यात पोल्युटेड आहेत. म्हणजे जगातले जर 75 शहरं बघितली त्यातले 70 शहरं आपली आहेत जे सगळ्यात पोल्युटेड आहेत. आणि त्यातलं मेन कारण आहे कारण का आपल्या इकडे कुठेही STPs लागले. सो हे जे STP टेक्नॉलॉजी आपण काढलेली आहे त्याला ॲडव्हान्स्ड मेम्ब्रेन ॲडव्हान्स्ड ऑक्सिडेशन बेस्ड आपण लावलेलं आहे. आणि ही मॉड्युलर होऊ शकते. म्हणजे तुम्ही बंगल्याला लावा, तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये लावा, तुम्ही तुमच्या पूर्ण सोसायटीला लावा. सो ह्या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला पिण्याचं पाणी मिळेल जे सिंगापूर आणि सगळीकडे आता ऑलरेडी लागलेली आहे तीच आपण इकडे आणली आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे आमचं असं म्हणणं आहे की आपल्या मृत नद्या परत जीवित होतील आणि आपण जी ही उजनी धरणाला आपली घाण देत आहोत ती बंद होईल.